शेवटी हा पक्षाचा निर्णय असतो। भारतीय जनता पक्षामध्ये तर आमचं केंद्रीय नेतृत्व हे योग्य पद्धतीने मंत्रिमंडळाबद्दल निर्णय घेत असतं, पण राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे अधिकार त्यांच्या पक्षप्रमुखांना आहे। एकनाथजीच्या मंत्रिमंडळाबद्दल ते निर्णय करतात, त्यांचे कोण मंत्री असावे, अजितदादाचे कोण मंत्री असावे, त्यांच्या पक्षाची शिफारस असतं। शेवटी मुख्यमंत्र्यांचे अधिकार असतात की मुख्यमंत्री त्या ठिकाणी शपथविधीला त्यांच्या पक्षाचे जे काही शिफारशी असतील त्या मुख्यमंत्र्यांनी शपथविधी करता त्या ठिकाणी त्यांना शपथ दिली असतं। पण खरं तर काही नाराजीची गोष्ट नाही आहे। काही काळापुरतं थोडं थांबावं लागतं, अजून पुढे जावं लागतं, थांबावं लागतं, पुढे जावं लागतं। त्यामुळे छगन भुजबळ साहेब समजून घेतील आणि सुधीर भाऊंनी समजून घेतलाय, कारण शेवटी पक्षामध्ये निर्णय होत असतात, त्या निर्णयाला मान्य करावं लागतं आणि पुढे जावं लागतं। माझं नाव हटवलं गेलं त्याची कल्पना सुद्धा मला दिली गेली नाही। आधी म्हटलं होतं की मला मंत्रिमंडळामध्ये माझं नाव असेल। सुधीर भाऊ आमचे ज्येष्ठ नेते आहे, राज्याचे माजी अध्यक्ष आहेत, पक्षाचे प्रमुख नेते आहेत। सुधीर भाऊंनी संपूर्ण आयुष्य पक्षाकरता दिलं आहे आणि सुधीर भाऊंनी त्या ठिकाणी खूप संघटनेमध्ये काम केलं आहे। पण सध्या त्या ठिकाणी अजून काही मोठी जबाबदारी किंवा त्यांच्यावर काही जबाबदारी येत असेल, शेवटी केंद्रीय नेतृत्वाने जो काही पक्ष म्हणून निर्णय केला असेल तो उत्तम कार्याकरता केला असतो। शेवटी पक्ष हा प्रत्येक व्यक्तीचा योग्य निर्णय करतो। काही आमदार पहिल्याच दिवशी अधिवेशन सोडून आलेले आहेत माहितीमधील काही आमदार। असं आहे की ते आता काही कारणाने मोठ्या प्रमाणावर लग्न सराई, आता मला यावं लागलं, आता वापस जावं लागणार आहे। माझ्याही व्यायाकडे लग्न आहे पवारांकडे, त्यामुळं पुस्तक आयोजन आहे, व्यायाकडे लग्नाला जायचं आहे, त्यामुळं त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर आमदारांच्या नातेवाईक किंवा त्यांचे कार्यकर्ते आता नवीन आमदार निवडून आले आहे कुणाच्या कार्यक्रमाला वगैरे। पण मला वाटतं की सर्व रात्री जाऊन परत येतात, पुन्हा संध्याकाळी जातात, पण अधिवेशनामध्ये बऱ्यापैकी आमदार उपस्थित आहे आणि मला असं वाटतं की चांगलं अधिवेशन होईल। आमचं अधिवेशन विदर्भाचं अधिवेशन आहे, ते विदर्भाला न्याय देण्याकरता या अधिवेशनाचा मोठा फायदा होईल। म्हणतात की मला अपमानित केलं गेलं, ज्या पद्धतीने त्यांना या सगळ्या मंत्रिमंडळात स्थान दिलं गेलं नाही, त्यावरून म्हणणं तानाजी सावंत। छगन भुजबळ साहेब मंत्रिमंडळात महायुतीचे अत्यंत महत्वाचे नेते आहेत, राष्ट्रवादीमध्ये महत्वाचे नेते आहेत। महायुतीमध्ये छगन भुजबळ साहेबांना मोठं स्थान आहे आणि खऱ्या अर्थाने एक सिनियर आणि कर्तव्यदक्ष कर्तृत्ववान एक मंत्री म्हणून आणि राज्याच्या प्रमुख पदावर त्यांनी काम केलं आहे। राज्याच्या जनतेकरता छगन भुजबळ साहेबांचं मोठं योगदान आहे आणि छगन भुजबळ साहेबांना खऱ्या अर्थाने काही जबाबदारी द्यायची असेल, मला वाटतं अजितदादा सांगू शकतील, मी तर फार सांगू शकणार नाही, पण छगन भुजबळ साहेबांचा सन्मान हा महायुतीला आहे आणि छगन भुजबळ साहेब आमचे वरिष्ठ नेते आहे महायुतीचे। खऱ्या अर्थाने जरी ते एका पक्षाचे असले पण भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने सुद्धा छगन भुजबळ साहेबांना फार मोठं त्या ठिकाणी आमच्या महायुतीमध्ये त्यांना स्थान आहे। निश्चितपणे छगन भुजबळ साहेब जे काय